नमस्कार, समीक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवते हॅपी हॅपी बिस्किट पुड्यांपासून केक कसा बनवायचा. तर खूप सोपी पद्धत आहे. हे जर केक तुम्ही घरात केला तर बाहेरचा कधीच विकत आणणार नाही. तर नक्की हे केक करून बघा तुम्ही घरामध्येच. तर हे बघा किती स्पंजी आणि किती मऊ, किती छान झालेलं आहे. आणि हे जे वर क्रीम टाकलं ना, ते मी घरातच तयार केलेले आहे. तर इथे घेतलेत मी 3 हॅपी हॅपी बिस्किट पुडे. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. सगळे बिस्किटं काढायचे. त्याचा तुकडे करून त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. बारीक-बारीक तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा. सगळे बिस्किट पुड्याचे तुकडे मी टाकलेले आहेत इथे. आता त्याच्यामध्ये एक छोट्या चमच्याने साखर टाकले. साखर टाकल्याच्या नंतर हे बघा बारीक ह्याचं पावडर तयार करून घेतलं बिस्किटांचं. आता एक भांडं घेते. त्या भांड्यामध्ये हे बिस्किटांचं पावडर केलेलं टाकते. नंतर एक रवी घेतली मी आणि त्याच्यामध्ये दूध टाकायचं. छान ह्याच्यामध्ये दूध टाकून फेटून घ्यायचं याला हलक्या हाताने. छान असं बॅटर तयार व्हायला पाहिजे. एवढं दूध टाकायचं, जास्त पातळही नको आणि घट्ट पण नको. असं छान मिक्स करून घ्यायचं. चांगलं फेटून घेतलं की मग आपला छान केक फुगतो. किती छान एक बॅटर तयार झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर टाकते मी एक चिमूटभर खायचा सोडा. त्यानंतर थोडंसं दूध टाकायचं आणि सोडा टाकून परत एकदा रवीने छान असं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे आपलं बॅटर तयार, पूर्ण मिक्स झालेलं आहे. केकसाठी आपलं बॅटर पूर्ण तयार झालेलं आहे. हे बघा अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे बॅटर. ह्याला बाजूला ठेवते. एक इथे मी कुकरमधला एक डबा घेतलाय. त्याला सगळीकडे साईडला तूप लावून घ्यायचं आहे कुकरच्या भांड्याला. तूप लावून घेतल्याच्यानंतर ते बॅटर तयार केलेलं त्याच्यामध्ये टाकायचं. तूप लावून घेतल्याने काय होतं की अजिबात चिटकत नाही आपला केक आहे तो. छान असा फुगतो आणि लगेच निघतो. चिटकून बसत नाही त्याला. थोडंसं डब्याला हलवायचं म्हणजे बॅटर पूर्ण छान एकदम बसतो व्यवस्थित. आता इकडे मी पातेलं गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये एक जाळीची चाळणी टाकली. एक 10 मिनिटं मी आधीच गरम व्हायला ठेवलं होतं. ते 10 मिनिटानंतर पातेलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आता हे केकचं भांडं ठेवलंय. एक 15 ते 20 मिनिटं झाल्याच्या नंतर बघा हे केक आपला किती छान फुगला आणि चाकूला चिटकला नाही. मी चेक केलं. किती मस्त केक झालेला आहे तयार आपला. आता हे थंड होऊ द्यायचं. 10 मिनिटांनी हा केक काढून घ्यायचा दुसऱ्या प्लेटामध्ये. थंड झाल्याच्या नंतरच काढायचा आहे, कारण ते आपोआप सुटलेला असतो आतून. गरम खाल्लं तर चिटकलेलं असतं ते आतमध्ये. थंड झालेलं आहे बघा आपला केक. हे एका प्लेटामध्ये मी काढून घेते. किती मस्त स्पंजी झालेला आहे केक हा बघा. आता त्याच्यानंतर आपण क्रीम लावूया. जे मी क्रीम लावते ना, ते मी घरी चॉकलेटची तयार केलेली आहे. मेलोडी चॉकलेटपासून मी ही क्रीम तयार केलेली आहे. तर लहान मुलांना खूप आवडते ही क्रीम. क्रीम नसेल ही केकची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक यू.